नमस्कार. आज 17 नोव्हेंबर म्हणजेच स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. प्रथमतः त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. तर महाराष्ट्रामध्ये ऐन थंडीच्या दिवसामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलेलं आहे. उद्या म्हणजेच 18 नोव्हेंबर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. तर 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान पार पडणार आहे. त्यामुळेच राज्यातील जिल्हा आणि तालुक्यांसह गावोगाव प्रचारांनी ढळून निघालेला आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजता सर्वच पक्षाच्या प्रचार तुफा थंडावणार आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात सरकार कोणाचे येईल आणि महाराष्ट्राची विधानसभेची सत्ता कोण हस्तगत करेल याच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या आहेत. त्याच अनुषंगाने विविध एजन्सीचा सर्वे, ओपिनियन पोल याला सुरुवात झालेली आहे. नुकताच INS मॅट्रिकचा सर्वे आला होता. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आधीच आहे, तो आपण बघू शकता. INS मॅट्रिकच्या सर्वेनुसार राज्यामध्ये महायुतीचे सरकार येईल असं भाकीत वर्तवण्यात आलं होतं. तर आता लोकपोलचा सर्वे प्रदर्शित झालेला आहे. या सर्वेनुसार बघूया कोणाचं सरकार येणार आहे तर कोणाचा खेळ खलास होणार आहे. या लोकपोलच्या सर्वेतून विभागनिहाय प्रत्येक पक्षांना किती जागा मिळतील हे समोर आलेले नसून फक्त महाविकास आघाडी आणि महायुती यांना संयुक्तिकरित्या किती जागा मिळतील आणि सरकार कोणाचं बसेल एवढंच प्रदर्शित झालेलं आहे. तर या सर्वेनुसार महायुतीला 37 ते 40% वोट शेअरसह 115 ते 128 जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला 43 ते 46% वोट शेअरसह 151 ते 162 जागा मिळतील आणि इतर पक्ष व अपक्षांना मिळून 16 ते 19% वोट शेअरसह त्यांना 15 ते 14 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून सत्ता गाठण्यासाठी मॅजिक फिगर 145ची आहे. तर या सर्वेनुसार महाविकास आघाडी स्पष्टपणे ही मॅजिक फिगर गाठताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार बसेल असे चिन्ह दिसू लागलेले आहेत. 5 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघामधून महायुतीला 17 जागा जिंकता आल्या होत्या. तर महाविकास आघाडीने 30 ते 31 जागा जिंकल्या होत्या. हेच लोकसभा निवडणुकीत मिळालेलं मोठ्या प्रमाणावरचं यश महाविकास आघाडी विधानसभेत सुद्धा कायम ठेवेल असे चिन्ह या सर्वेतून देण्यात आलेले आहेत. तर या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला पराभव लक्षात घेता महायुतीने मागील काही महिन्यापासून राज्यामध्ये अनेक कल्याणकारी योजना राबवल्या होत्या. यातीलच लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरेल आणि महिलांची मते आपल्याकडे ओढून घेण्यात विद्यमान सरकारला यश मिळेल असं म्हटलं जात होतं. परंतु या सर्वेनुसार महायुतीची पिछेहाट झालेली दिसून येत आहे. महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासहच राज्यातील अनेक मंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रभर सभांचा धडाका लावून महायुतीसाठी पोषक वातावरण निर्माण केलेलं आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षातील मुख्य नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांनी तसेच कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कॅबिनेट मंत्री MB पाटील व तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सुद्धा महाराष्ट्रभर सभा घेऊन महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यामुळे महाविकास आघाडीचा सुद्धा एक टोन सेट झालेला आहे असे दिसते. तर खरा निकाल काय लागेल हे 23 तारखेला समजेलच. तोपर्यंत या सर्वेबद्दल तुम्हाला काय वाटते आणि राज्यात कोणाचं सरकार येईल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.